नमस्कार, स्वराज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघूयात अतिशय चविष्ट मऊ आणि लुसलुशीत झटपट बनणारा छोले पुलावची रेसिपी। खूप मस्त हा छोले पुलाव लागतो। नेहमी तेच जर भाताचे प्रकार खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा तरी हा छोले पुलाव नक्की करून बघा। मस्त अशी रेसिपी आहे। छोले पुलाव बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे 1.5 वाटी हे भिजवलेले छोले। हे छोले 5 ते 6 तासासाठी पाण्यामध्ये मी भिजत घातले आहे। इथे एका पसरट भांड्यामध्ये आता आपण हे छोले घालूया। यामध्ये पाणी घालूया। 1.5 वाटी भिजवलेले छोले आहे त्यासाठी 1.5 वाटीच पाणी घालणार आहे। यामध्ये चवीनुसार मीठ घालूया। अगदी चिमूटभर हळद घातल्यामुळे याला रंग खूप छान येतो। आता इथे कुकर मध्ये आपण हे छोले ठेवूया। यावर झाकण ठेवू। कुकरचं झाकण बंद करून घेतलं। आता मध्यम आचेवर 3 शिट्ट्या याला काढायच्या आहे आणि त्यानंतर 5 मिनिट मंद आचेवर छोले शिजवायचे आहे। छोले शिजताय तोपर्यंत तांदूळ धुवून ठेवूया। आपल्याला लागणार आहे 1.5 वाटी बासमती तांदूळ। याच वाटीने मी 1.5 वाटी भिजवलेले छोले घेतले होते आणि आता त्याच वाटीने 1.5 वाटी हे तांदूळ घेत आहे। आता आपण हे धुवून घेऊया। मोकळा होणारा कुठलाही तांदूळ तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता, पण बासमती तांदळाचा हा पुलाव अजून छान होतो। तांदूळ 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले। आता हे बाजूला ठेवून देऊया। हे बघा, छोले देखील नीट शिजले। आपल्याला जसे हवे तसे 90% हे छोले शिजले आहे। अगदीच मऊ नाही पण खूप कडक देखील नाही। आणि हे छोले शिजल्यानंतर यातील पाणी मी वेगळं करून घेतलं आहे। तुम्ही बघू शकता 1 वाटी हे छोल्यांचं पाणी आहे। हे आपल्याला फेकायचं नाही, आपण पुलावमध्येच याचा उपयोग करणार आहोत। फोडणीसाठी कुकरमध्ये साधारण 2 मोठे चमचे तूप गरम करायला ठेवलं आहे। तुपाऐवजी तुम्ही तेल देखील घेऊ शकतात, पण तुपामध्ये हा पुलाव खूप मस्त होतो। तूप गरम झालं की त्यामध्ये थोडं जिरं घालूया। अर्धा इंच दालचिनी, 2 लवंग, 4 ते 5 काळे मिरे आणि 1 वेलचीचा तुकडा घालणार आहे। 2 ते 3 तमालपत्र घालूया। हे अख्खे मसाले जरा फोडणीमध्ये घातले की याची चव खूप छान येते। आता यामध्ये 10 ते 12 काजूचे तुकडे घालणार आहे। आता हे काजू जरा हलक्या तांबूस रंगाचे होईपर्यंत आपण तुपामध्ये परतून घेऊया। काजू जरा परतून घेतले। आता 2 मध्यम आकाराचे कांदे घालूया। छान उभे मी हे कांदे कापून घेतले आहे। आता हा कांदा आपण 2 मिनिटांसाठी जरा परतून घेऊ। कांदा 2-3 मिनिटांसाठी जरा परतून घेतला आहे। आता हा जरा मऊ झाला। आता आपण यामध्ये 1 टेबलस्पून ठेचलेलं आलं लसूण घालूया। हे देखील आता आपल्याला छान परतायचं आहे। हे बघा, कांदा आलं लसूण छान हलक्या तांबूस रंगावर परतून झाला आहे। आता आपण यामध्ये 1 मध्यम आकाराचा टोमॅटो घालूया। त्यानंतर आता एक करून आपल्याला यामध्ये मसाले घालायचे आहे। सुरुवातीला थोडी हळद घालूया। चवीनुसार लाल तिखट, मी इथे काश्मीरी लाल मिरची आणि साधं असं दोन्ही तिखट मिक्स करून घालते आहे, म्हणजे पुलावला रंग खूप छान येईल। 1 टीस्पून छोले मसाला, 1 टीस्पून बिर्याणी मसाला घालूया। अर्धा टीस्पून कसुरी मेथी। हा सर्व मसाला आणि तांदूळ याला लागेल एवढं मीठ घालूया। छोल्यांमध्ये मीठ आपण सुरुवातीलाच घातलं आहे।
आता यामध्ये अर्धी वाटी ताजं घरचं दही घालणार आहे। हे बिलकुल आंबट दही नाही, अगदी ताजं असं दही आहे। हे सर्व आपण आता छान मिक्स करूया। दही घातल्यानंतर हे एकसारखं असं आपल्याला पलटत राहायचं आहे, म्हणजे दही फाटणार नाही। छान आता याला तूप सुटेपर्यंत आपण हे एकसारखं असं परतत राहूया। बघा, हे छान परतून झालं आहे। दही अगदी या मसाल्यामध्ये एकजीव झालं आहे आणि कडेने तूप देखील सुटलं आहे। ह्याच पद्धतीचं आपल्याला हे हवं। आता यामध्ये कोथिंबीर घालूया। थोडी कोथिंबीर इथे मसाल्यामध्ये आपल्याला घालायची आहे, त्याची चव खूप मस्त येते। धुवून ठेवलेले तांदूळ घालूया आणि हे शिजवलेले छोले देखील घालू। दोन मिनिटांसाठी आता ह्या मसाल्यांमध्ये हे छोले आणि तांदूळ आपल्याला जरा परतून घ्यायचे आहे। छोले 90% शिजले आहे आणि तांदूळ हे पूर्ण कच्चे आहे। आपण 10 मिनिटांसाठी हे धुवून निथळत ठेवले होते। तांदूळ शिजायला कमी वेळ लागतो आणि छोले शिजायला जास्त वेळ लागतो, त्यामुळे सुरुवातीलाच छोले शिजवून घेणं गरजेचं असतं। 2 मिनिटांसाठी हे छोले आणि तांदूळ मी छान परतून घेतले। आता यामध्ये हे छोल्यांचं जे पाणी आहे 1 वाटी ते घालणार आहे आणि अजून 2 वाटी गरम केलेलं पाणी घालणार आहे। 1.5 वाटी तांदूळ होते, त्यासाठी 3 वाट्या पाणी लागणार आहे। छोले असेही शिजलेले आहेत, त्यामुळे त्यासाठी वेगळं पाणी घालण्याची आवश्यकता नाही। जेवढं तांदळाला लागते तेवढंच पाणी इथे घाला। आता याला जरा नीट उकळी येण्याची वाट बघू। हे बघा, याला आता छान उकळी आली आहे। आता आपण कुकरचं झाकण बंद करू आणि मध्यम आचेवर बरोबर फक्त 2 शिट्या काढायच्या आहे, त्यापेक्षा जास्त शिजवायचं नाही। 2 शिट्यांमध्येच आता हे छान शिजेल। हे बघा, पुलाव किती छान शिजला आहे, मस्त अगदी। छोले भात अगदी खूप छान शिजले आहे। आता सर्वात शेवटी यावर कोथिंबीर घालूया। हलक्या हलक्या हाताने मिक्स करू। किती सुरेख हा छोले भात झाला आहे, अगदी मॉइस्ट असा आहे। ह्याच पद्धतीचा हा खूप छान वाटतो। आता आपण सर्व करून घेऊ। अतिशय चविष्ट मऊ आणि लुसलुशीत असा छोले पुलाव तयार आहे। हा तुम्ही बुंदी रायता सोबत, कैरीच्या छुंद्यासोबत आणि सॅलड सोबत सर्व करा, खूप मस्त लागतो। हे बघा, ह्याचं टेक्स्चर किती सॉफ्ट असा हा झाला आहे। बघा, मी तुम्हाला जवळून दाखवते, अगदी मऊ आणि लुसलुशीत असा आहे। खूप छान टेक्स्चर याचा आहे। नेहमी तेच प्रकार खाऊन जर कंटाळा आला तर ह्या प्रकारे थोडे वेगळे असे पुलावचे प्रकार तुम्ही करू शकता। मस्त अशी रेसिपी आहे, नक्की करून बघा। आजची रेसिपी आपल्याला कशी वाटली हे मला जरूर कळवा। रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका। माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा। अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजच्या पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा।